नमस्कार, मी मिलिंद भोसले, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ अध्यक्ष, राज्य अभियंता संघटना, तसेच महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा संघटना. राज्य शासनाचे राज्यातील कंत्राटदाराचे जवळपास 89,000 कोटीचे देयक मार्च 2025ला प्रलंबित होते. आज मार्च 2026 आले तरीसुद्धा हा आकडा 77,500 कोटी आहे. म्हणजे राज्य शासनाने गेल्या 12-13 महिन्यात फक्त 10 ते 12% कंत्राटदाराचे पेमेंट दिलेले आहेत. हे वास्तविक अत्यंत चुकीचे आहे. तसेच राज्य शासन हे प्रत्येक कंत्राटचं देयक देण्यासाठी ट्रेझरी ऑफिसला आणि प्रत्येक विभागाला एक चलन पाठवून देतं, एक ऑर्डर पाठवून देते की एवढे पैसे रिलीज केलं. परंतु जे पैसे रिलीज करण्यासाठी शासन ऑर्डर पाठवतं ते प्रत्यक्षात पैसे ट्रेझरीमधून पासच होत नाहीत. जवळपास 20-20, 25 दिवस, महिना, दीड महिना, 3-3, 4-4 महिने हे ट्रेझरीमध्ये हे चेक पास होत नाहीत. याचा अर्थ शासन जे चेक किंवा जी ऑर्डर काढतं, हे ऑर्डरला जर 3-3, 4-4 महिने पासिंगसाठी आलं ते अत्यंत चुकीचं आहे. याचा अर्थ राज्य शासनाकडे पैसाच नाही आहे आणि पैसा नाही. त्यानंतर नवीन कामं जी विकासाची आहेत ती गेल्या 12-13 महिन्यात राज्य शासनाने विकासाची कामं अजूनही मंजुरी केलेली नाहीत. ही मंजूर न केल्यामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार 1.5 लाख, त्यानंतर मजूर सहकारी संस्था, ओपन कंत्राटदार 1 लाख, अशा जवळपास 3.5 ते 4 लाख कंत्राटदारावर उपजीविकेचे साधन जे कंत्राटदार हा व्यवसाय हा अत्यंत धोक्यात आला आहे. यावर उपजीविकेचे साधन असलेले जवळपास 3 ते 3.5 कोटी लोकांचा सुद्धा शेतीचा सगळ्यात मोठा व्यवसाय धोक्यात आला आहे. ट्रेझरीमध्ये पासिंग नाही, मागचे प्रलंबित देयक तसेच आहेत, नवीन कामं मंजूर नाहीत. नवीन कामं मंजूर नसल्यामुळे रोजगाराची संधी सगळी हे, यामुळे गेल्या जवळपास 13 ते 14 महिन्यापासून 4 आमच्या कंत्राटदार सुशिक्षित वर्गाने आत्महत्या केल्यात. हे अत्यंत चुकीचं आहे. या संदर्भात आम्ही येत्या 9 मार्च 2026 रोजी मुंबईत राज्यस्तरीय तिन्ही संघटनेची व राज्यातील कंत्राटाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये शासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी व मोठा निर्णय घेण्यासाठी आम्ही राज्यातील कंत्राटाची बैठक आयोजित केलेली आहे.